हा भाई, विद्यमान आमदार, माजी राज्यमंत्री आणि विद्यमान खासदार तीनही महत्वाची लोकप्रतिनिधी आजच्या कार्यक्रमाला आलेले नाहीये. एवढे शेतकरी एकत्र आले, मात्र तीनही महत्वाची लोकप्रतिनिधी आलेले नाहीये. शेतकऱ्यांविषयी त्यांना दुःख नाहीये का? काय सांगा? तुमचं म्हणणे अगदी बरोबर आहे. आज पुणे द्रुतगती महामार्ग शक्तीपीठ शिंदेचा गणेश मंगल कार्यालयामध्ये खालापूर आणि मावळ या रायगड आणि पुणे या जिल्ह्याचा या ठिकाणी शेतकरी परिषद आयोजित केलं होतं. या परिषदेच्या माध्यमातून आपण या तालुक्याचे सन्माननीय कार्यसम्राट आमदार सुनील शेळके, या तालुक्याचे माजी मंत्री सन्मान्य बाळाभाऊ बेगडे, रायगड आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे सन्मान्य खासदार श्रीरापा बारणे यांना निमंत्रित केलं होतं. त्यांच्या भेटी घेऊन त्यांना पत्रव्यवहार करून आम्ही त्यांना प्रत्यक्षपणे भेटून की आपण या कार्यक्रमाला निमंत्रित पाहुणे म्हणून आहात, दुसरे पाहुणे नाही तर दोन्ही मावळ आणि आपला पूर्ण मतदारसंघातील शेतकरी या सुपर हायवे खाली गेली 30 वर्षापूर्वी बाधित झालेला आहे. आणि म्हणून सुपर हायवेच्या सर्व शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आणि आपल्यासमोर प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी भूमिका मांडण्यासाठी आज या ठिकाणी आपण आयोजित केली होती. परंतु दुर्दैव आमचं की आज तिन्ही पक्षाचे तिन्ही निमंत्रित पाहुणे आले नाही. एवढं खेद वाटतं, दुःख वाटतं. आमच्या भावनाशी सहमत आहोत का नाही याची सुद्धा आम्हाला देखील कल्पना नाही. परंतु मी माझ्या 40 राजकारणामध्ये कधीही लोकप्रतिनिधींचा विचार न करता या तालुक्यातील या राज्यातील प्रश्नांसाठी सातत्याने रस्त्यावरती लढा दिलेला आहे. कारण या दोन्ही तालुक्यातील प्रश्न हे प्रलंबित प्रश्न आहेत. राज्यकर्त्याला एक नेहमी सवय असते की प्रलंबित प्रश्नाला कधी वाचा फोडायचे नाही आणि प्रलंबित प्रश्नाला कधी बोलायचं नाही. का तर प्रलंबित प्रश्नाबाबत शेतकऱ्याचा शब्द दिला तर पैसे द्यावे, वाढीव होता द्यावा लागेल. आमची वाढीव होताची मागणी या ठिकाणी नुसती मागणी नाही तर MSRD आणि जो रस्ता तुम्ही भाडेपट्ट्याने दिलेला आहे POT वरती ती IRB, या IRBत आमच्या मुलांना नोकरी मिळायला पाहिजे. पण MSRD खऱ्या अर्थाने रस्ते विकास महामंडळ या बाधित शेतकऱ्यांच्या मुलांना टोल नाक्याजवळ अधिकृतरित्याप्रमाणे बेकारी हटवण्यासाठी, बेरोजगारी हटवण्यासाठी सुद्धा आम्हाला धंद्यासाठी टपऱ्या देऊ शकतात. हा प्रश्न फार मोठा प्रश्न नाहीये. त्याला सरकारने कुठलं भांडवल गुंतवायचं नाहीये. फक्त सरकारने ज्या आमच्या जमिनी संपादन केलेल्या आहेत, ज्या मूळच्या जमिनीचे मालक आम्हीच आहोत, त्या आमच्या मूळच्या जमिनीवरती आमच्या युवकांना नोकऱ्या दिल्या गेल्या पाहिजेत. एक साधा विषय आहे. पण हे सरकारला भाडे खायची सवय लागल्यामुळे हे सरकार त्या पद्धतीने ऐकणार नाही. आणि म्हणून जे आमचे प्रश्न आहेत, मग शेतकऱ्याच्या जमिनीचे 2 भाग झाले, मग 2 भागातून शहर करणार होतात. मग आम्हाला शंका येते, मी ओपनली आरोप करतो की तुम्हाला शेवा रस्त्याचा कोट्यावधी रुपये खर्च करण्यापेक्षा हे लोकप्रतिनिधींच्या पक्षाला जर IRBने फंड पुरवला काही पैशामध्ये तर यांचा रस्ता हा थांबला. ते आपण जर बघितलं तर 93 किलोमीटरच्या 2 साईडला रस्ते करण्याला शेतकऱ्यांच्या शेतीसाठी सेवा रस्ते आपण त्याला सहज होतो. काही कोट्यवधी रुपये त्यात गुंतवण्यापेक्षा मॅनेज केलं बरोबर ना. मॅनेज हे काही लाखात होते, पण जर रस्ता झाला तो काही कोटीचा होतोय. हा माझा जळजळीत ठणठणीत आरोप आहे. तो तुम्ही का करत नाही? तो तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुमचं कर्तव्य आहे. गेली 75 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही काय केलं आमच्यासाठी? तिसरा मुद्दा या ठिकाणी आहे की 30 वर्ष झालेत या ठिकाणी रस्ता झालेला आहे. हे साधा प्रश्न मागू शकत नाही. जर तुम्ही IRBचं ठेकाचं जर कॉन्ट्रॅक्ट घेता मग तुम्हाला शेतकऱ्यांचा सेवा रस्ता दिसत नाही का? मी आरोप जे करतोय त्याच्या मागचा हेतू आहे
की शेतकऱ्यांच्या हितासाठी या लोकप्रतिनिधी ही कामं केली गेली पाहिजेत. आणि मग MSRD म्हणजे काय फार मोठं खातं आहे का? नंतर तुमचं महसूल खातं फार मोठं खातं का? ज्या जमिनी तुम्ही डम्पिंगला घेतल्यात, ज्या जमिनी तुम्ही वापरताच नाही, ज्या कधी वापरत येणारच नाहीत, मग अशा जमिनी तुम्ही शेतकऱ्याला का परत देऊ शकत नाही? तुम्ही दिले गेले पाहिजेत. पण या ठिकाणी आपण काल परवा पाहिलं की सरकारी जमीन 500 रुपये स्टॅम्पवरती खरेदी झाली. किती? 500 रुपये स्टॅम्पवर खरेदी झाली. आपण मीडियाने तो उचलला आणि मग या जमीन सुद्धा तुमचा डोळे. मग मला सांगा तुम्ही, या वेळेला हॉटेलचे मालक कोण? त्यावेळेला पेट्रोल पंपाचे मालक कोण? त्यावेळेला गाड्याचे मालक कोण? या मंत्रिमंडळाचा नाता गोता विस्तार, त्यांचं पूर्ण पुनर्वसन हा करण्यात येतोय. पुनर्वसन मागतोय कोण? ज्यांनी विकासाला जमीन दिली तो पुनर्वसन मागतोय. आणि पुनर्वसन कोणाला होतंय? की नात्या गोत्याचं होतंय. आणि म्हणून आम्हाला सरकारला सांगायचंय की आता आम्ही थांबणार नाही. आमची लढाई आता कायम राहणार नाही. 30 वर्ष झाले रस्त्याला, आम्ही उठलो नाही. आज आमची तिसरी पिढी ही रस्त्यावरती आलेली आहे. माझे आजोबा गेले, माझे वडील गेले, आज त्याची सगळी मुलं रस्त्यावर येणार आहेत. म्हणून सरकारला याचा निर्णय घ्यावा लागेल. मी आपल्या माध्यमातून विनंती करतो, जरी तुम्ही येऊ शकला नाहीत तर तुम्ही तुमचे प्रतिनिधी पाठवले आहेत, त्या प्रतिनिधीच्या मार्फत तुम्ही आमचं निवेदन स्वीकारले आहेत. या निवेदनाच्या मार्फत रस्ते विकास महामंडळाचे मंत्री, महसूलचे मंत्री यांच्या किमान सिस्टमाच्या माध्यमातून भेट घडवून आपण काही अंशी सोडू शकतो. हे सरकार आरक्षण झालं तर जागेवर जातं, आरक्षणाच्या लोकांना ताबडतोब भेटतं. आरक्षण जर कोण मेलं ते सरकार त्याला पैसे देतं, हे सरकार त्याला कामाला लावतं. मग ज्यांनी या रस्त्यामध्ये कुटुंब उद्ध्वस्त केली, कुटुंब संपली, ज्यांनी समाजासाठी केलं, मग त्याला नोकऱ्या का नाहीत? त्याला गाड्या का नाहीत? त्याचा ह्या विकास 100% फायदे. तुम्ही 5 एकरच्या माल रस्त्यात उडून टाकले, पण या रस्त्याला पुनर्वसन कायदा नाही. फक्त पुनर्वसन कायदा हा फक्त धरणाला आहे आणि परतावा फक्त MIDC आहे. मग आमचं काय? आणि म्हणून या ठिकाणी मागणी करतो आम्ही, आमच्या शुल्लक मागण्यात, की ज्या शेतकऱ्यांचे बेरोजगार मुलं आहेत, ज्या शेतकऱ्यांची मुलं IT इंजिनियर झालेली आहेत, अशा IT इंजिनियर मुलांना, अशा शिकलेल्या मुलांना तुम्ही MSRD मध्ये, तुम्ही IRD मध्ये, शासकीय नोकरीमध्ये तुम्ही सेवेमध्ये घेतलं गेलं पाहिजे, त्यांना गाड्या दिले पाहिजेत. ही लढाई खरी त्यासाठी आहे. आणि मग तुम्हाला विनंती आहे की आपल्या चॅनलच्या मार्फत आमचा आवाज त्यांच्या कानापुढे पोहोचवाल, अशी मी कृती समितीच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो. ज्यांना तुम्ही आता निवेदन दिलं होतं त्या प्रतिनिधींना, जे तुमच्या सत्ताधाऱ्यांचे प्रतिनिधी इथे आले होते, मात्र प्रत्यक्ष सत्ताधारी तुमच्या कार्यक्रमाला आज येऊ शकले नाहीत. जे तुमच्या कार्यक्रमाला आले नाहीत हे मुंबई दिल्लीच्या विधिमंडळात किंवा कायदे मंडळात तुमचा आवाज पोहोचवतील का? तुम्हाला विश्वास वाटतो? ते आमचा आजच्या परिस्थितीवर विश्वास आम्ही लोकप्रतिनिधी सरकारवर ठेवतच नाही. शेतकरी रस्त्यावरती कधी येतो? कधी येतो? जेव्हा या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केलेला असतो. विश्वासघात केल्यानंतर शेतकरी हा प्रामाणिकपणे तुमच्या कायद्याची, तुमच्या सहानुभूतीची वाट पाहत असतो. आणि जेव्हा शेतकऱ्याला हे सारे प्रश्न असह्य होतात तेव्हा शेतकरी रस्त्यावरती येतो. शेतकरी कोणत्याही राज्यकर्त्याच्या विश्वासावर अवलंबून नाही, तो स्वतः रस्त्यावरती येणार आहे. उदाहरणार्थ सरकार दुर्लक्ष करते का तुमच्या समस्यांकडे? ते आम्ही आता त्याचा थेट आरोप करणार नाही, कारण आताशी आम्ही सुरुवात केलेली, आमची लढाई चालू आहे. आता ही लढाई निर्णय घेतल्याशिवाय थांबणार नाही. ही लढाई टोकाची आहे. आता सध्या लोकशाहीचा उत्सव चालू आहे. हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चालू आहेत. हा लोकशाही उत्सव आहे. हा लोकशाही उत्सव थांबला की तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर, या मुंबई परिवृत्त मार्गाचे खालापूर आणि मावळचे दोन्ही टोल नाके भ्रष्टाचारासाठी आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही.
काही आज तुम्ही पण एक माजी जिल्हा परिषद सदस्य आहात. येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या निवडणुका होणार आहे. जर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर याचा येणाऱ्या आगामी निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो. कसं शेवटी हा मतदार राजा आहे, हा मतदार राजा आहे. मुळात मुद्दा तुम्ही आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका बघतात. पूर्वीच्या काळी आमच्या काळामध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य किंवा नगरपालिका नगरसेवक हे वार्डाच्या प्रश्नावरती बोलत होते. वार्डामध्ये गटर नाही, रस्ता नाही, लाईट नाही, पाणी नाही, कुठल्या सुधारणा नाहीत, शेतीला पाणी नाही. या प्रश्नावरती 10 वर्षापूर्वी सर्व राजकीय पक्ष हे विचार मंथन करायचे आणि त्या विचार मंथनावरती मतं मागायची. आज तुम्ही पाहता की इव्हेंट शिवाय मतं मागितली जातच नाही. हे दुर्दैव तुमचं आमचं सर्वसामान्यांचं आहे. तुम्ही बघतात मावळामध्ये प्रत्येक पक्षाचा उमेदवार हा पैठणीचा खेळ खेळतोय. अरे पण आमच्या खेळाचं काय? आम्ही तुमच्याकडे काय मागतोय? आम्ही नोकऱ्या मागतो, शेवा रस्ता मागतो. आम्हाला पैठणीची गरज नाही पडली. आम्हाला जर तुम्ही पुनर्वसन केलं, जर नोकऱ्या दिल्यात, शेवा रस्ता दिलात, तर आमचा शेतकरी शेताच्या भाताच्या पिकावरती बायकोने पैठणी घेऊ शकतो, तो कायम जगू शकतो. आणि म्हणून आजचा विषय हा तसा प्रश्नावरती नाही, तर आजचा प्रश्न हा इव्हेंटवर चाललेला आहे. हे दुर्दैव आमचं मतदारांचं आहे.